मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। हिवाळ्यात मिळणारा आणखी एक पौष्टिक व रुचकर घटक म्हणजे तुरीच्या शेंगा। तुरीचे दाणे मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहेत। या दाण्यांचा वापर करून उसळ, थालीपीठ, भाजी, भात, चटणी असे अनेक पदार्थ बनवले जातात। आज आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी बनवण्यासाठी आपण एका कढईत 1 चमचा तेल घेतलेले आहे। आता या तेलामध्ये 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत। हिरव्या मिरच्यांचे देठ काढून त्यानंतर त्यांचे मधून 2 भाग करून आपण ते यामध्ये घालणार आहोत। हिरव्या मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता या लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायच्या आहेत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता साधारण अर्धा मिनिट या लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या आपण खरपूस परतून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला तुरीचे दाणे घालायचे आहेत। तर अर्धा कप इतके तुरीचे दाणे आपण घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि हे तुरीचे दाणे सुद्धा मंद आचेवर हलके होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तुरीचे दाणे अशा पद्धतीने तेलावर परतून घेतल्यामुळे त्यातला कच्चेपणा निघून जातो आणि या दाण्यांना खरपूस अशी टेस्ट येते आणि त्यामुळे आमटीला सुद्धा खूप सुंदर टेस्ट येते। तर आता इथे तुम्ही पाहू शकता दाण्यांचा कलर बदललेला आहे आणि आता हे दाणे आपले परतून झालेले आहेत। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं सुकं खोबरं आपण घेतलेलं आहे। हे सुकं खोबरं सुद्धा मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। सुकं खोबरं परतत असताना आपल्याला एकसारखं ते हलवत राहायचं आहे। साधारण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत सुकं खोबरं आपण परतून घेणार आहोत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता खोबऱ्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे। अशा पद्धतीने खोबरं परतून घेतल्यामुळे या खोबऱ्याची टेस्ट आमटीमध्ये छान येते। आता हे खोबरं आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये ओल्या तुरीचे जे दाणे आपण परतून घेतले होते ते दाणे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि त्यानंतर भाजलेलं सुकं खोबरं आणि मुठभर कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्या देठासकट ती कोथिंबीर आपण घेतलेली आहे। तर ही कोथिंबीरही यामध्ये घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे। साधारण असं जाडसर वाटण आपण करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर त्यावर सुद्धा हे वाटण तुम्ही वाटून घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला पाऊण वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि परत एकदा हे वाटण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने जाडसर वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। हे वाटण वाटत असताना अजिबातही बारीक पेस्ट आपल्याला करायची नाहीये। तर आता हे वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला जेवढी आमटी करायची आहे तेवढं पाणी आपण घालणार आहोत। तर इथे मी 2 वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता। आता यासाठी आपण फोडणी करून घेऊयात। तर त्यासाठी एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये पाव चमचा हिंग आपण घालणार आहोत। त्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून आणि त्यानंतर त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। तर त्याही आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आणि आता या लसणाच्या पाकळ्या तेलावर आपल्याला अगदी खरपूस परतून घ्यायच्या आहेत। साधारण गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला या पाकळ्या परतून घ्यायच्या आहेत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता कढीपत्त्याची पानं छान चुरचुरीत झालेली आहेत आणि लसणाला सुद्धा गोल्डन कलर आलेला आहे।
आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया आणि हळद सुद्धा या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात. तर आता आपली खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये तुरीच्या दाण्यांचं जे वाटण आपण केलं होतं ते आपण घातलेलं आहे आणि त्यावर आपण लगेच झाकण ठेवणार आहोत. अशा पद्धतीने झाकण ठेवल्यामुळे फोडणीची जी एक खमंग टेस्ट असते ती या आमटीला येते. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि आता मीठ आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि ही आमटी साधारण 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर आपण उकळू देणार आहोत. तर आता इथे तुम्ही पाहू शकता साधारण इतपत दाटसर आमटी आपण ठेवलेली आहे. तुम्हाला जर यामध्ये पाणी घालायचं असेल तर गरम पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. तर आता आपली आमटी तयार झालेली आहे. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घातलेली आहे आणि कोथिंबीरही आपण या आमटीमध्ये मिक्स करून घेऊयात. आता तुम्ही पाहू शकता आपली आमटी तयार झालेली आहे. आता ती आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. तर गरमागरम खमंग आणि चविष्ट अशी तुरीच्या दाण्यांची आमटी आपली तयार आहे. विदर्भात याला सोले असे म्हणतात. प्रत्येकाची ही आमटी बनवण्याची जी पद्धत आहे ती थोड्याफार प्रमाणात वेगळी असू शकते. तरी पण थंडीच्या दिवसात गरमागरम आमटी ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्याची जी मजा आहे ती वेगळीच असते. ही गरमागरम आमटी आपण ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो, कळण्याच्या भाकरीसोबत खाऊ शकतो, पोळीसोबत आणि अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. ही आमटी सूप म्हणून सुद्धा आपण पिऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू.